नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. कराडमधील माजी नगरसेवक जुगार अड्ड्यावर. भर नागरी वस्तीत घराबाहेर बाउन्सर, आतमध्ये जुगार सुरू. पोलिसांची छापामारी. कराडमधील धक्कादायक प्रकार. माय मराठी टीव्हीचे पत्रकार तांबोळी यांच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर सुरू झाला होता जुगार अड्डा. याबाबत अधिक माहिती अशी की कराडमधील मार्केट यार्ड पोस्टल कॉलनी येथील एका घरामध्ये गेली 8 दिवस झाले अनेक वाहनांचा ताफा अगदी थाटामाटात रोज सायंकाळी यायचा. साधारण सायंकाळी 6 नंतर हा ताफा यायचा आणि रात्री 12, 1, 2 ला एक करून हा ताफा निघून जायचा. ज्या घरामध्ये हे चालायचे त्या घराच्या बाहेर आपण या छायाचित्रात पाहू शकता की एक बाउन्सर बाहेर उभा राहिलेला असायचा. तो येणाऱ्या प्रत्येकाला त्या घरामध्ये आत सोडून बाहेरून कडी लावून घ्यायचा आणि बाउन्सरची आपली भूमिका अगदी प्रामाणिकपणे निभवायचा. दररोज चाललेला हा प्रकार स्थानिक नागरिक व माय मराठी टीव्हीचे पत्रकार शरीफ तांबोळी व मुस्कान तांबोळी यांच्या लक्षात आल्यावर येथे काहीतरी शंकास्पद चालू असल्याची शंका आली. परंतु अवैध व्यवसायावरती कारवाई करणे हे काम पोलीस प्रशासनाचे असल्या कारणाने स्थानिक नागरिकांनी व पत्रकार मुस्कान तांबोळी शरीफ तांबोळी यांनी याकडे कानाडोळा केला. अखेर कानून के हात भी बहुत लंबे होते हैं अशा म्हणीप्रमाणे पोलिसांना याची खबर लागली व दिनांक 26/6/2025 रोजी सायंकाळी 8च्या दरम्यान पोलिसांनी या ठिकाणी छापामारी केली. या छापामारीमध्ये पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यामध्ये एक धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. तो म्हणजे या जुगार अड्ड्यावरती चक्क कराडमधील माजी नगरसेवकाचीच हजेरी होती. सदरचा नगरसेवक हा कराडमधील प्रतिष्ठित असल्याचे बोलले जात असून पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर आम्ही आपणास तो नगरसेवक नेमका कोण आणि त्याच्यासोबत आणखी कोण होते, कोणाकोणास पोलिसांनी ताब्यात घेतले, कोणत्या प्रकारची कारवाई केली, किती मुद्देमाल हस्तगत केला, किती गाड्या जप्त केल्या याची माहिती आम्ही आपणास नक्कीच पुढील भागात देऊ. परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन गेल्यानंतर याच ठिकाणी आणखीन एक हिरो होंडा कंपनीची गाडी उभी होती. त्याच गाडीवरून हा नगरसेवक आल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले असून ती गाडी रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी उभी होती. ती गाडी नेण्यासाठी दोन्ही इसमांची खटापट चालू होती. जे इसम गाडी नेण्याकरता आले होते त्याबाबत पोलिसांना फोनवरून कळविले देखील होते. पोलिसांनी माणूस पाठवतो व गाडी ताब्यात घेतो असे देखील सांगितले होते. जे इसम गाडी नेण्याकरता आले होते त्यांचं म्हणणं असं होतं की गाडी मेहरबानांची आहे, त्यांनी आम्हाला न्यायला सांगितलेली आहे. परंतु ही गाडी वाचवण्यापाठीमागचे कारण काय? जे दोन इसम गाडी नेण्याकरता आले होते त्याचे छायाचित्र आपण पाहू शकता. जर या गाडीचा जुगार अड्ड्याशी काही संबंध नसेल तर ही गाडी या ठिकाणी आली कशी, कोणी आणली असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. भर नागरी वस्तीत घराबाहेर बाउन्सर, आतमध्ये जुगार सुरू. यांचे इतके धाडस होते कसे? यांना वरदहस्त कोणाचा? कोण आहे यांचा सूत्रधार? याचा सर्व उलगडा पोलीस करतील व प्रसिद्धी माध्यमांसमोर याची माहिती देतील यात काडी मात्र शंका नाहीच. पोलिसांकडून अधिक वृत्तांत मिळाल्यानंतर पहा याचा दुसरा भाग.